चार मंचावर असलेले आमदार रोहितदादा पवार, संत सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, आमच्या कविताताई आणि माझे समस्त बंधू आणि भगिनींनो, आज मला अत्यंत आनंद होतो आहे। महाराष्ट्रामध्ये खरं तर अनेक तीर्थक्षेत्र उभी राहिली, अनेक मठ तट उभे राहिले, परंतु महाराष्ट्रातला हा जो पहिला संत आहे की ज्याने विज्ञानवाद शिकवला, ज्यांनी कर्मकांड नाकारलं, अशा संत सावता महाराजांची योग्य अशा पद्धतीची स्मारक किंवा या ठिकाणी मंदिर हे उपलब्ध नव्हतं। परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर का होईना सत्यशोधक सावता महाराज जे आमच्या समोर आहेत, जे विज्ञाननिष्ठ आहेत, जे शेतीनिष्ठ आहेत, जे भक्तिनिष्ठ आहेत, ते स्वतःच म्हणतात माझी जाती जरी हीन असली, बरं झालं हीन जातीमध्ये मी जन्माला आलो, बरं झालं मी ब्राह्मण नाही, स्नान नाही, संध्या नाही, कशाही प्रकारचं सोयीसुतक न पाळता माझ्या मळ्यातल्या भाजीपाल्यामध्ये सगळीकडे, म्हणजे शरदचंद्र राय नावाचे बंगालमध्ये विचारवंत होते, ते म्हणाले की वनस्पतीमध्ये देखील जीव असतो। त्याच्याही अगोदर या 10व्या 12व्या शतकामध्ये सावता महाराजांनी जे तत्वज्ञान सांगितलं, ते तत्वज्ञान कदाचित हे विज्ञानवादी असल्यामुळं महाराष्ट्रानं ते लक्षात घेतलं नव्हतं। पण पुन्हा एकदा नव्यानं या ठिकाणी रोहितदादा पवार यांनी तो संकल्प पुरा केलेला आहे आणि शासन मात्र जे काही म्हणतं 100 कोटी देतो 200 कोटी देतो, त्याचं काय होणार आहे मला माहिती नाही, परंतु रोहितदादांनी मात्र हे करून दाखवलं। त्याबद्दल मी रोहितदादा पवारांचे महाराष्ट्राचा ओबीसी म्हणून, महाराष्ट्राचा सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांचे आभार मानतो। आणि एकच मिनिटामध्ये मी भाषण संपवतो। रोहितदादा, तुम्ही ज्या सभागृहाचे सदस्य आहात त्या सभागृहाबद्दल आम्हाला आदर आहे आणि तुमच्या कुटुंबियाबद्दल सुद्धा आदर आहे, मतभेदासहित आदर आहे। शरद पवार हे सत्यशोधक विचाराचे असल्यामुळे, त्यांच्या मातोश्री सत्यशोधक विचाराचे असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे नव्यानं झालेलं जे नवनिर्माण आहे, मग ते सहकाराच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, विद्यापीठांच्या माध्यमातून ते महाराष्ट्राने पाहिलं। परंतु मला खंत याचीच वाटते की सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेनं साधी दखलही घेतली नाही। आणि म्हणून मी रोहितदादांना सांगतोय, या ठिकाणी एका महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहायचं आहे, आम्हालाही पाहायचं आहे, आमचा काही दावा नाही। रोहितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आम्हाला आवडतील, परंतु ते रोहितदादा त्यांच्या शारदाताई पवारांच्या सत्यशोधकीय भूमिकेमधून महाराष्ट्राच्या पटलावर जर आम्हाला दिसले तर मला वाटतंय ते महाराष्ट्राचे लवकर मुख्यमंत्री होतील। आणि म्हणून हा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचार, सत्यशोधक समाजाचा विचार, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव तुमच्या विधानमंडळानं केला नाही, मला याची खंत आहे। मी आपल्या देखत निषेध करत नाही, कारण तो आपला अवमान असेल। महाविकास आघाडी असतानाही ते झालं नाही आणि आजचं सरकार असतानाही झालं नाही। सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आज आचार्य यात्रेची जन्मशताब्दी सुरू आहे, परंतु कोणाचे उत्सव साजरे करायचे आणि कुणाचे नाही, जात पंथ आणि धर्म पाहून या ठिकाणी मोठेपणा मिरवतोय। अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय। उद्याचा महाराष्ट्र हा वेगळा असेल, जाती जातीमध्ये, समाजामध्ये, धर्मामध्ये जी तेढ लावली आणि आपली दुकानदारी सुरू केली आहे, मला वाटतं ह्या राजकारणाला तिलांजली देण्यासाठी रोहितदादा पवारांसारखा आश्वासक चेहरा आम्ही त्यांच्यात पाहतोय। मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। एकच अपेक्षा रोहितदादाकडून करतो की नारायण मेघाजी लोखंडे आहेत, कृष्णराव भालेकर आहेत, ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे आहेत, आमचे मुकुंदराव पाटील आहेत, सावित्रीबाईनं कोविडच्या कालखंडामध्ये 97ला देह त्यांचा ठेवला, एका दलित मुलाचं वाचवता त्या ठिकाणी सावित्रीबाईचं स्मारक अजून महाराष्ट्रानं आम्हाला दिलं नाही। आणि म्हणून तुमच्यासारखा एक आश्वासक चेहरा माझ्यासारख्या सत्यशोधक माणसाला वाटतो। मी पुनश्च आपलं अभिनंदन करतो आणि रजा घेतो। धन्यवाद। महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा आणि उद्योन्मुख चेहरा म्हणून, मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून रोहितदादांच्याकडे हा माडी समाज या ठिकाणी पाहतोय, त्याबद्दल धन्यवाद। आणि आता यानंतर अरविंद खैरनार यांना विनंती करतो,
फक्त आपल्याला 2 मिनिट देण्यात येत आहेत. मला माहिती आहे